शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या शेतीविषयक ॲग्रीटेक विनोद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपल्या या ब्लॉगमध्ये आपण पीक विम्याविषयी अत्यंत महत्त्वाची व महत्त्वपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये देणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2025मध्ये सरकारने पीक विम्याविषयी कडक पावले उचलली आहेत. बोगस पीक विमा काढणाऱ्यांची काळी यादी. आता सरकारने थेट कारवाईची शक्यता. नेमकं काय प्रकरण आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहूयात. सन 2024मध्ये 1 रुपयात पीक विमा ही योजना सरकारने चालू केली होती, पण अनेक जिल्ह्यातून बोगसपणे विमा भरला जातोय. खोट्या नावांनी बनावट सातबारा दाखवून तसेच एकच शेत वारंवार दाखवून विमा रक्कम उचलली जाते. त्यामुळे खरंच गरजू असलेले शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहत होते. पण 2025मध्ये सरकारने 1 रुपयात पीक विमा बंद केला असून त्यात या पीक विम्यात आता खूप प्रमाणात बदल केलेले असून बोगस पीक विमा करणाऱ्यांची काळी यादी तयार केली जाणार आहे. तसेच काळ्या यादीतील बोगस पीक विमा काढणाऱ्या व्यक्तींना पुढील 5 वर्षासाठी कोणतीही पीक विमा योजना व इतर योजना लागू होणार नाही. तसेच त्यांच्यावर FIR दाखल करून कारवाई केली जाणार आहे. तसेच जे संबंधित CSC सेंटर किंवा दलाल व पीक विमा एजंटवरही कारवाई केली जाणार आहे. तसेच जे बोगस पीक विमा काढणार आहेत त्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांकासह ब्लॅकलिस्ट तयार केली जाणार आहे. तसेच नवीन पीक विमा योजनेच्या मुख्य अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या खालीप्रमाणे ते म्हणजे फार्मर ID व पीक पाहणी यासाठी बंधनकारक केलेली आहे. तसेच भात, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मूग, तूर, उडीद, कापूस, कांदा ही खरीप पिके या खरीप हंगाम 2025साठी पात्र आहेत. तसेच पीक पाहणी व पीक विमा यात तफावत आढळल्यास पीक विमा रद्द होईल व विमा हप्ता जप्त होईल. त्यामुळे तसेच डिजिटल सॅटेलाइट इमेजेस, ड्रोन मॅपिंग, तसेच KYC, आधार लिंकिंग व फार्मर ID यामुळे बोगस विमा ओळखणे अत्यंत सोपे झालेले आहे. म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या नावानेच अर्ज करावा. फार्मर ID तसेच खरी माहिती द्यावी. आधार लिंक व बँक खाते अपडेट ठेवा. कोणत्याही दलालाच्या मागे लागून बोगस पीक विमा काढू नका आणि बोगस पीक विमा न काढता तो आपला पीक विमा भरा. तसेच आपण जर चुकीच्या मार्गाने योजनेचा फायदा घेतला तर भविष्यात आपल्याच कुटुंबांना सरकारी मदतीपासून वंचित राहावं लागेल. कोणाच्याही सांगण्यावरून पीक विमा फसवणुकीपासून सावध राहा, सतर्क राहा. प्रामाणिकपणे पीक विमा योजनेचे लाभ घ्या, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा. ही माहिती इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणीही फसवणुकीच्या बळी न बनो. तसेच शेतीविषयक अन्य व्हिडिओ व नवीन माहितीसहित भेटूयात नवीन व्हिडिओत. धन्यवाद.